सन्माननीय मतदार बंधू भगिनींनो, मी पोपटराव ताकोनी, माजी अध्यक्ष दौंड तालुका काँग्रेस, विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड. मी राजकीय क्षेत्रामध्ये 89 ते आजपर्यंत सक्रिय असून माझ्या अनुभवानुसार ह्या तालुक्याची परिस्थिती आणि भौगोलिक परिस्थितीच्या नुसार राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जे अनुभवाचे बोल आहे ते मी आपल्या पुढे ठेवत आहे. सध्या 2024ला विधानसभेची निवडणूक आहे. दौंड 199 मतदारसंघामधून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार, पक्षाचे उमेदवार रमेश किशनराव थोरात हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावरती उभे आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाचा जीवनपट आपल्या पुढे ठेवला तर अतिशय सोजवळ माणूस, एक प्रामाणिक माणूस, एक राजकारणामध्ये समाजामध्ये सक्रिय असणारा माणूस, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये असणारा, गटतट न मानणारा रमेश आप्पा आपल्या जीवनामध्ये सक्रिय 40 वर्षे जवळजवळ काम करीत आहे. त्यांनी बँकेच्या माध्यमातनं, पीडीसी बँकेच्या माध्यमातनं त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. बँकसुद्धा एक उच्च शिखरावर नेण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या बँकेच्या माध्यमातून कर्जरूपाने दौंड तालुका 70% बागायत करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे दौंड तालुक्याची परिस्थिती अतिशय चांगली, सुखाची, समाधानाची, भरभराटीची आहे. या 4 कारखान्याला ऊस पुरवल इतकं बागायत केलेलं आहे आणि त्यांनी अण्णा असतील, आप्पा असतील, यांनी भीमा पाटस कारखान्यात सुद्धा 10 वर्ष चांगल्या पद्धतीने काम केलं. त्याच्या अगोदर मधू काकांनी हा कारखाना अतिशय चांगल्या कठीण परिस्थितीमध्ये उभा केला आणि चांगल्या पद्धतीने तो कारखाना चालून नफ्यात आणलेला होता आणि त्यानंतर अण्णांनी, आप्पांनी सुद्धा तो कारखाना 10 वर्षे व्यवस्थित चालवला आणि तदनंतर 23 वर्ष झाले आत्ताचे विद्यमान आमदार आणि चेअरमन हे कारखान्याचा कारभार पाहत आहे. ह्या कारभारामध्ये त्यांनी पद्धतशीर, नियोजनबद्ध हा कारखाना खाजगीकरण करायच्या दृष्टीने पद्धतशीर 3 वर्ष बंद पाडला आणि नंतर तो एक कर्नाटकच्या माणसाला निराणी ग्रुपला देण्यात आला. आता निराणी ग्रुपचं माझ्या दृष्टीने नाव आहे, पण हे सुद्धा त्याच्यामध्ये 100% असले पाहिजे, कारण कारभार हे पाहतात म्हणून त्याच्यावर सिद्ध होतं. 23 वर्षाच्या कालखंडामध्ये सहकारी असताना ह्या कारखान्याला, शेतकऱ्याला कधीही बाजारभाव योग्य रीतीने किंवा जिल्ह्यातल्या कारखान्यापेक्षा जास्त देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान कर्जबाजारी झालं. अशा परिस्थितीमध्ये कारखाना नफ्यात असताना, कारखाना तोट्यात म्हणजे हा कारखाना नफ्यात असताना हे मी अहवालावरनं म्हणून सांगतोय आणि ह्या कारखान्याच्या 128 कोटी रुपये ॲडव्हान्सेस आहे. तुमचे शेतकऱ्याच्या ठेवी आणि शेअर्स हे काही 100-150 कोटी रुपये आहेत. त्याचप्रमाणे इतर तुमच्या ह्या गोष्टी करत असताना हे रोख रकमेमध्ये असणारी रक्कम परत पुढं कारखान्यामध्ये त्यांनी काही रकमेचं भंगार विकलं. मध्यंतरीच्या काळामध्ये फडणवीसांनी 35-40 कोटी रुपये दिले, तरी ह्या कारखान्याची अवस्था अशा पद्धतीने केली की त्यांचा हेतूच मूळ होता की कारखाना खाजगीकरण करायचा आणि 52,000 शेतकऱ्यांना फसवण्याचं काम यांनी केलेलं आहे. ही दुर्दैवी बाब आहे दौंड तालुक्याची आणि दौंड तालुक्याची जनतासुद्धा मुकुटपणे सहन करते. ही सुद्धा बाब चिंताजनक आहे आणि परत त्यांना वेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार रूपाने निवडून देते. ही एक लोकशाहीच्या बाजूनी दुर्दैवी बाब आहे.
आणि कारखाना देत असताना या कारखान्यावर कुठलंही मागचं कर्ज घेतलेलं नाही, ही एक बाब वाईट आहे. आणि ट्रॅक्टरवरती जवळजवळ 400-500 ट्रॅक्टरवरती 6 बँकांचं कर्ज काढलं. ते कर्जसुद्धा ह्या निराणी ग्रुपने घेतलेलं नाही. आणि ह्या कर्जामध्ये 300-400 ट्रॅक्टरला 2 लाख रुपयांनी दिले, बाकीचे पैसे यांनी खिशात घातले. 128 कोटीचे ॲडव्हान्सेसचे अशा अनेक गोष्टीत असा हा कारखाना 500 कोटीला फसवला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या शिवसेनेचे नेते संजयजी राऊत यांनी एक जाहीर मोठी 10,000 लोकांची सभा घेऊन त्याच्यामध्ये हे विस्तृतपणे केले. काही मंडळी याच्या बाबतीत कोर्टात गेली, पण ते कोर्टात जात असताना तालुक्यातल्या सामूहिक विचाराने जायला पाहिजे, वैयक्तिक गेल्यामुळं ह्या चेअरमननी त्यांना दाद दिलेली नाही. म्हणजे त्याला न्याय मिळण्याला उशीर झाला, तोपर्यंत कारखाना खाजगीकरण होऊन गेला. अशा परिस्थितीमध्ये ह्या तालुक्याची अवस्था आहे. तालुक्याचे रस्ते खराब आहेत. ठराविक रस्ते जर सोडले तर सगळे जवळजवळ 80-90% रस्ते नादुरुस्त आहे, खड्डेमय आहे. आणि रस्त्यांची कामं निष्ठुर दर्जाची आहे. आणि मग इतर ते दर्जेदार कामं नसल्यानंतर तो इतर कारभार त्याच्यामध्ये जरूर येतो आणि हातबट्ट्याचा कारभार होत असतो. आणि मोठे जरी रस्ते झाले तरी त्यांच्या इस्टिमेटप्रमाणे त्याची रुंदी, लांबी किंवा स्ट्रेंथ ह्या सुद्धा पडताळून पाहिल्या तर त्याही 100% खऱ्या नाहीत. म्हणजे अशा पद्धतीचा हा कारभार दौंड तालुक्याचा गेली हे घराणं 30 वर्ष काम करीत आहे. आणि ह्या घराण्याला दौंड तालुक्याने उत्स्फूर्त साथ दिलेली आहे. त्या पद्धतीने हा दौंड तालुक्याचा विकास झाला नाही, शैक्षणिक संस्था झाल्या नाही. एक दूध संघ काढला, तो गुजरातला दिला. एक कारखाना मधु काकांनी कष्टमय पद्धतीने उभा केला, तो सुद्धा कर्नाटकला निराणी ग्रुपला दिला. हे अशा ह्या पद्धतीने आणि सुशिक्षित बेकारांची नोकर भरतीची अजिबात कामं नाही. आणि ह्या कारखान्यावरती बंद पडल्यानंतर 500 कामगार दिवाळीपासून आज 40-50 दिवस झालं उपोषणाला बसले. त्यांची जी म्हणजे ग्रॅज्युटी असेल, फंड असेल, तो जवळजवळ 50 ते 55 कोटी रुपये ह्या ग्रस्तांनी दिला नाही. दिवाळी त्यांनी उपोषणामध्ये घालवली. म्हणजे यांना याचं काहीही लागतं नाही. आणि विशेषतः त्यांनी पीडीसी बँकेशी सेटलमेंट करताना 50 ते अंदाजे 50 कोटी रुपये व्याजामध्ये सूट मिळवली. ती जर ह्या लोकांना दिली असते तर अनेक फायदा झाला असता, कारण ती सूट यांच्या वैयक्तिक खिशात गेलेली आहे. ही सभासदांच्या खिशात नाही, कारखान्याचं काही नाही. या अशा प्रकारे ह्या कारखान्याचं भवितव्य त्यांनी वाटोळं करून तालुक्याच्या 52,000 लोकांना फसवलेला आहे. अशा पद्धतीने हा भाजपच्या आमदारांचा कारभार अशा पद्धतीने चालला आहे. तो योग्य रीतीने नाही. त्यांचं वागणं हुकुमशाही पद्धतीने, दडपशाही पद्धतीने, मी करेल तेच खरं, अशा अनेक गोष्टी त्यांच्या आहेत. वयोमर्यादा पाळत नाही, आरेरावीने बोलतात. हे एक पैशाची घमंड झाली, सत्तेची एक त्यांच्यापुढे घमेंड आलेली आहे. आणि ही घमेंड उतरवायची असेल तर आपल्याला आत्ताच्या निवडणुकीमध्ये रमेश आप्पाला निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर तुम्ही ही वेळ घालवली तर तुम्हाला 25 वर्ष तुमच्या नातवापर्यंत तुम्हाला काही तुमच्या हातात मिळणार नाही. आणि हा भाजप सरकारचा विषय असा आहे, केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा. केंद्रामध्ये मोदींनी एक जुमलेबाज सरकार आलं, 15 लाख रुपये आम्ही तुम्हाला देतो, 2 कोटी लोकांना नोकऱ्या लावतो, कर्जमाफी करतो, महिलांना 50% आरक्षण देऊ. धनगर समाजाला फडणवीसांनी सांगितलं, केंद्राने सांगितलं की आरक्षण देऊ. ह्या कुठल्याही गोष्टी त्यांनी केलेलं नाही. मराठा समाजाची सुद्धा फसवणूक केलेली आहे. म्हणजे सगळ्या ओबीसी नेत्यांची यांनी फसवणूक केलेली आहे. आणि लाखो रुपये GSTमधनं मिळवले. आणि अदानीसारख्या या 25 उद्योगपतींचे 1 लाख कोटी रुपयांनी कर्ज माफ केले. आणि सध्या आता मध्यंतरीच्या काळामध्ये 25 कारखानदाराचे 18,000 कोटी माफ केले. पण शेतकऱ्याच्या पदरात काही त्यांनी टाकलेलं नाही. असं हे जुमलेबाज सरकार आहे आणि गोरगरिबांच्या हिताचं नाही.
महागाई खूप वाढली, शेतीमालाला बाजारभाव नाही, शेतकऱ्याचं कंबरड मोडले, महाग शेतमजुरांचं, छोट्या कारखानदारांचं, छोट्या उद्योगपतींचं, छोट्या व्यापाऱ्यांचं जीएसटीनी कंबरड मोडलेलं आहे. मोदीसारखा, शहासारखा, फडणवीससारखा हे हुकुमशहा माणसं आहे. ज्या काळामध्ये रामायण महाभारतामध्ये पांडव कौरवांच्या ह्याच्यामध्ये शकुनी मामांनी जी भूमिका बदलली ह्याची, तशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 400 वर्षापूर्वी अण्णाजी पंतांनी जी भूमिका बदलून मराठशाहीचा अंत केला, त्याचप्रमाणे आज ह्या आधुनिक काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये फडणवीस हा त्यांच्या रूपाने जन्माला आलेला असून त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला, शिवसेना फोडली, काँग्रेस फोडले, सगळ्या पक्षांचं ध्रुवीकरण वाटोळ करून टाकलं. अशा पद्धतीने आणि जातीमध्ये तेढ केली, धर्मात तेढ केली, हिंदू मुस्लिम हे सारखं भांडणं लावायचं काम केलं. कारण राज्यकारभार नाकर्तेपणामुळं असल्यामुळं इकडं मन वळवण्याचं, लोकांचं समाजाचं दुसरीकडे वळण वळवण्याचं काम केलं, विकास करण्याचं काम ठेवलेलं आहे. म्हणून अशा सरकारमध्ये भाजप सरकारला कधीही निवडून देऊ नये. भाजप सरकारने शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार नाही, दुधाला बाजार नाही, शेतीमालाला बाजार नाही, दिवसा लाईट दिलेली नाही, हे अनेक घोषणा यांच्या फसव्या झालेल्या आहेत. म्हणून शेतकरी हा समाज मेटाकुटीस आले, ग्रामीण भागावर यांचं अजिबात लक्ष नाही. म्हणून आपल्याला आजच्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचा उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रमेश अप्पा थोरात हा अतिशय साल सोज्वळ, प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर असणारा, कटतट न मानणारा, पक्ष न मानणारा, सगळ्याचं काम करणाऱ्या माणसाला, रमेश अप्पाला आपण सर्वांनी निवडून द्यायचे. आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा अतिशय सुंदर आहे. तो कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये राबवलेला आहे की महिलांसाठी महालक्ष्मी योजना, एका महिलेला महिन्याला 3,000 रुपये, तसंच शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं म्हणून एका शेतकऱ्याचं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करायचं, सुशिक्षित बेकारांना 4,500 रुपये महिना आणि 25 लाख रुपये कुटुंबाला आरोग्यासारख्या योजना, अशा चांगल्या योजना राबवलेल्या आहेत. आणि आत्तापर्यंत काँग्रेस किंवा काँग्रेस घटक पक्षांनी जे जाहीरनाम्यात सांगितले ते आत्तापर्यंत पूर्ण केलेले, फसवलेलं नाही. म्हणून आपल्याला उद्याच्या 20 तारखेला रमेश अप्पाला तुतारी वाजवणारा मनुष्य, त्याच्या चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजय करायचा, हे निश्चित करून आपण विजय करावा असं मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.